नमस्कार. अबीर गुलाल या मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्री अगस्त्यला समजावत असते की आजपासून जे सगळं काही माझं आहे ते तुझं आहे आणि जे तुझं आहे ते माझं आहे. आणि मी एक सांगते अगस्त्य की इथून पुढे मी असं कधीच वागणार नाही की ज्याने तुला त्रास होईल. मग अगस्त्य म्हणतो की मी अशा प्रेमाची कधीच अपेक्षा केली नव्हती. मग श्री म्हणते त्यात काय, आता कर. मग अगस्त्य खूप आनंदाने श्रीकडे बघत असतो आणि म्हणतो बरं. आता यानंतर आपण पाहतो की खूप वेळ जाऊनही श्री आणि अगस्त्य एकमेकांशी बोलत नसतात. यानंतर श्री म्हणते की तू म्हणतोय ते बरोबर आहे, आपण वेळ दिला पाहिजे या नात्याला आणि त्या दिवसाची मी कायम वाट बघेन ज्या दिवशी तू स्वतः येऊन मला आय लव्ह यू म्हणशील. मग अगस्त्य थोडासा शॉक होतो आणि श्रीकडे बघायला लागतो. मग श्री म्हणते की 7 जन्माचे 7 फेरे घेतलेत रे. 7 जन्म जरी वाट बघायला लागली ना तरी काही हरकत नाही माझी, फक्त तुझी साथ पाहिजे. मग हे ऐकून अगस्त्य तिथून उठतो आणि मग श्री म्हणते की काय आहे ना, मैत्री तर आहेच ना आपली, बाकी त्या दिवसाची मी वाट बघेन. आणि म्हणते की चल झोपायला जाऊया. आणि ते दोघेही बेडकडे बघतात आणि बेडवरची सजावट केलेली बघून दोघेही हसायला लागतात. श्री म्हणते की तू झोप इथे, मी झोपते तिकडे. तर मग अगस्त्य म्हणतो हो मीही तेच म्हणणार होतो, तू झोप बेडवर, मी तिथे झोपतो. मग श्री म्हणते की अरे मला सवय आहे, ऐक माझं. मग अगस्त्य म्हणतो ऐक श्री, मी जेव्हा तुझ्या घरी राहायचो तेव्हा खाली झोपायचो, आठवतंय ना तुला. मग त्यामुळे तू तिथे झोप आणि मी काही खाली नाही झोपणार आहे, हा सोफा आहे ना तिथे झोपतो मी. मग श्री म्हणते की नाही ऐक माझं, मी तिथे झोपते. मग अगस्त्य म्हणतो की मला माहीत आहे तू ऐकून नाही घेणार माझं, तरीही प्लीज मी इथे झोपतो, तू झोपून घे तिथे. यानंतर आपण पाहतो की श्री अगस्त्यच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलेले असते आणि अचानक विजांचा गडगडाट व्हायला लागतो. श्री घाबरून जागी होते. श्रीकडे बघून अगस्त्यसुद्धा जागा होतो आणि श्रीकडे बघून हसायला लागतो आणि श्रीला विचारतो की काय झालं श्री. मग श्री म्हणते की नाही काय, तू झोपून घे. त्यानंतर आपण पाहतो की अगस्त्य तिच्याकडे बघून हसत असतो. मग श्री रागाने म्हणते की आता दात काढायला काय झालं. मग अगस्त्य म्हणतो की मगाशी कोणीतरी म्हटलं होतं की तुझं ते माझं आहे आणि माझं ते तुझं आहे, कदाचित झोपेत म्हटलं होतं की नाही. यानंतर आपण इकडे पाहतो की शुभ्रा अचानक झोपेतून जागी होते आणि तिला घाम फुटलेला असतो आणि ती म्हणते की काय वाईट स्वप्न होतं हे, म्हणजे हे सगळं जे घडलं होतं ते तिचं स्वप्न होतं. या श्रीने पूर्ण लाईफ स्पॉईल केली आहे माझी आणि माझी झोपसुद्धा स्पॉईल केली असं ती म्हणते. माझ्या झोपेतसुद्धा माझा ती पाठलाग करते. हे जे मी आत्ता स्वप्न पाहिलं ना ते खरं झालं तर सगळं तिच्याच बाजूने घडतं आहे हे. नाही शुभ्रा, हे असं नाही चालणार. आणि शुभ्रा परत म्हणते की श्री आणि अगस्त्य कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, कधीच नाही. आणि ती स्वतःशीच म्हणते की स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला शुभ्रा बावळट. मला जर हे आधी माहीत असतं ना तिचं नाव घ्यायलाही मला घाण वाटते. आणि त्या श्रीला मी घरातसुद्धा घेतलं नसतं. काय नाही केलं शुभ्रा तू तिच्यासाठी, आणि तिने रस्त्यावर आणले तुला. आज जी ही अवस्था आहे ना माझी त्यासाठी फक्त आणि फक्त तू जबाबदार आहेस श्री. किती अमेझिंग लाईफ जगत होते मी, सगळं माझ्या तालावर चालायचं, मी म्हणेल ती पूर्व दिशा असायची. पण ती श्री शनी म्हणून माझ्या लाईफमध्ये आली आणि सगळ्यांचा चुरा केला असतो. नाही पण श्री तू जेवढी साधी वाटतेस ना तेवढी अजिबात नाहीस. तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. म्हणूनच तर तू माझ्या वडिलांना माझ्या अगेन्स्ट भडकवलं आणि जो अगस्त्य माझा होता त्या अगस्त्यालाही तू माझ्यापासून दूर नेलं. आणि एवढंच नाही, जी स्वप्न मी बघितली होती अगस्त्यासोबत ती आता तू एन्जॉय करतेस. नाही, मी हे असं कधीच होऊ देणार नाही श्री. तू बघच आता तू फक्त स्वप्न बघायची आणि त्याचा चुराडा मी करणार. तू माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम घेऊन आलीस ना श्री, पण त्याचं सोल्युशन मी काढणार. तुझं आणि अगस्त्याचा संसार उद्ध्वस्त करायला, माझ्या अगस्त्याला परत मिळवायला सोल्युशन्स मी काढणार. लक्षात ठेव श्री, अगस्त्य माझा होता आणि माझाच राहील श्री. तू बघच तुझ्यासमोर तुझाच कसा जोकर बनवते आणि माझ्या राजाला घेऊन जाते. नाही तुझे सगळे एक्के फिक्के पडले ना माझ्यासमोर तर नाव शुभ्रा नाही सांगणार. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री झोपेतून जागी होते आणि इकडे तिकडे बघायला लागते
आणि म्हणते की अगस्त्य कुठे गेला, आणि ते पण एवढ्या रात्री. सुलक्षणा बाईसाहेबांचा फोन आला असेल का, की अजून काय झालं असेल, असं न सांगता का गेला तो. इकडे आपण पाहतो की अगस्त्य बाहेर गाडीजवळ उभा असतो. त्याचवेळी तिथे एकदम घाईघाई धनाजीराव येतात आणि अगस्त्याला म्हणतात की अगस्त्यराव. मग अगस्त्य म्हणतो की काय घेणार तुम्ही, चहा की कॉफी. मग धनाजीराव म्हणतात की काय नको, पण काय झालं आहे, सगळं ठीक आहे ना. नाही म्हणजे एवढ्या रात्री तुम्ही मला इथं बोलावलं, काय अडचण तर नाही ना, सांगा ना काय झालं, श्री आली आहे का तुमच्यासोबत. आणि ते बघायला लागतात आणि म्हणतात की नाही. मग काय झालं बोला की, मला इथं का बोलवून घेतलं तुम्ही. अगस्त्य मात्र त्यांच्याकडे फक्त बघत असतो. धनाजीराव त्यांना विचारत असतात की अगस्त्याला की काय झालं आहे. मग अगस्त्य म्हणतो की धनाजीरावांना म्हणतो की सॉरी, म्हणजे तुम्हाला इतक्या रात्री मला भेटायला यावं लागलं ना, पण काय आहे ना, जरा महत्त्वाचं बोलायचं होतं मला तुमच्याशी, मला बोलायचं होतं. मग धनाजीराव म्हणतात की मग बोलायचं होतं तर घरी यायचं की, निवांत बोललो असतो आपण, इथं कशाला बोलवायचं. मग अगस्त्य म्हणतो की सगळ्या गोष्टी घरी नाही बोलता येत ना, काही गोष्टी मोकळ्या वातावरणात मोकळेपणाने बोलावे लागतात, त्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलवले बाबा. आणि अगस्त्य विचारतो की बाबा म्हटलं तर चालेल ना तुम्हाला. नाही म्हणजे मला तुम्ही बाबासारखंच वाटतं ना, म्हणून विचारलं. धनाजीराव म्हणतात की चालतंय, तुम्ही जरी जावई असला ना तरी मला मुलासारखेच आहात, म्हणून मन मोकळेपणाने बोला. मग अगस्त्य म्हणतो की नाही, तुम्ही मला मुलगा म्हणलं ते खरंच छान वाटलं, म्हणून जरा मला प्लीज सांगा. कुठलाही बाप आपल्या मुलाच्या भविष्याच्या बाबतीत चांगलाच विचार करतो, म्हणजे त्याचं आयुष्यात चांगलं व्हावं, त्याचं भलं व्हावं, त्याचा संसार चांगला व्हावा, असा सगळा विचार कुठलाही बाप करतो. पण असा कुठला बाप असतो की तो त्याच्या कुठल्याही बाबतीत ढवळाढवळ करतो, असाही असतो का, म्हणजे मला कळतच नाही आहे, म्हणून मी तुम्हाला विचारतो, हे योग्य की ते योग्य. धनाजीरावांना अगस्त्य काय म्हणतो हे काहीच कळत नसतं. ते विचारतात की म्हणजे अगस्त्यराव जे आहे ते नीट बोला. मग अगस्त्य म्हणतो की कसं आहे ना, आतापर्यंत मी तुम्हाला खूप चांगला माणूस समजत होतो, एक भला माणूस, एक देव माणूस, जो खूप निस्वार्थी आहे, नेहमी इतरांच्या चांगल्याचाच विचार करतो, म्हणजे माणूस असावा ना तर तो तुमच्यासारखा. पण तुम्ही जे काय वागल्या आहात ना, जे काय केलं ना ते. मग धनाजीराव म्हणतात की काय केलं आम्ही, काय चुकलं का आमचं. तर अगस्त्य म्हणतो की हो, खूप काही चुकलंय. धनाजीराव विचारतात की काय चुकलंय, जे काय असेल ते बोला, जे काय चुकलं असेल ना ते सगळ्याची भरपाई करून देऊ आम्ही, बोला काय चुकलंय. मग अगस्त्य म्हणतो कसं आहे ना, या गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात आणि वेळ निघून गेली की त्याचा काहीच उपयोग नसतो. आता वेळ निघून गेली, मला जराही वाटलं नव्हतं तुम्ही असं वागाल, तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती. नेहमीच चांगला माणूस म्हणून मी तुमच्याकडे बघत राहिलो, पण इतक्या खालच्या पातळीला गेला तुम्ही की मी कधी विचारसुद्धा करू शकत नाही. म्हणजे तुम्ही जर मला सांगितलं ना तर खरंच मला बरं वाटेल की आता तरी किमान तुम्ही बरा माणूस आहात. प्लीज सांगा ना का केलं ते सगळं. आता यानंतर आपण पाहतो की श्री अगस्त्यला शोधत असते. तितक्यात मयुरी वहिनी तिथे येतात आणि श्रीला विचारतात की काय गं, काय झालं. मग श्री म्हणते की नाही कुठे काय नाही. मयुरी वहिनी श्रीला विचारतात की काय हवं आहे का तुला, आणि श्री परत इकडे तिकडे बघायला लागते. मग मयुरी वहिनी श्रीकडे बघून म्हणतात की काय गं, भांडण वगैरे नाही ना झालं. अगस्त्य भाऊजी काय बोलले का तुला, थांब मीच त्यांना बोलते, चल, असं म्हणून त्या श्रीला घेऊन जायला निघतात. तर श्री म्हणते की नाही वहिनी, तसं काय झालं नाही, मला आता जाग आली तर अगस्त्य नव्हता खोलीत म्हणून मी बघायला आले की कुठं गेला. मग मयुरी वहिनी विचारते की कुठे गेला. श्री सांगते की माहीत नाही, खोलीत तर नव्हता म्हणून बघायला आले. मग मयुरी वहिनी म्हणते की अगं श्री, तू टेन्शन नको घेऊ, महत्त्वाचं काम असेल ना म्हणून गेले असतील. लग्न तुमचं कोणत्या परिस्थितीत झालं आहे हे तुलाही माहीत आहे. अगस्त्य भाऊजी थोडे टेन्शनमध्ये असतील आणि असणारच ना गं. आणि शुभ्रासोबत लग्न होणार होतं आणि आता तुझ्यासोबत झालं. आणि घरी आल्यावर आईसाहेब आणि मग त्या म्हणतात की जाऊ दे. अगस्त्य भाऊजी थोडे डिस्टर्ब असतील. यानंतर आपण इकडे पाहतो धनाजीराव अगस्त्याला म्हणत असतात की अगस्त्यराव प्लीज जे आहे ते खरं आणि स्पष्ट बोला की काय केले आम्ही. मग अगस्त्य म्हणतो की नाही आठवत का, पहिलं तुम्हाला विशू भेटला, मग तुम्ही त्याला एका खोलीत डांबून ठेवलं, मग आईला फोन केला की तिला ब्लॅकमेल केलं आणि तिला सांगितलं की जर तुम्हाला तुमचा मुलगा हवा असेल, शुभ्राच्या जागी श्री बसेल आणि अगस्त्याचं लग्न तिच्याशी होईल. या सगळ्या गोष्टी केल्यात, हेच केलं ना तुम्ही. मग धनाजीराव हसायला लागतात
मग अगस्त्य शॉक होऊन म्हणतो, हसण्यासारखं काय आहे यात? अहो तुम्हाला डीलच करायचं होतं ना, तर आईशी कशाला केलं? माझ्याशी करायचं होतं ना, मी बोललो असतो तुमच्याशी. मग धनाजीराव म्हणतात की नाही अगस्त्यराव, तुम्हाला जे वाटतंय ना ते तसं नाही आहे. मग अगस्त्य म्हणतो की मग कसं आहे? विशूला तुम्ही ढाल म्हणून वापरलं, त्याच्या जीवाशी खेळलात, मग आईला ब्लॅकमेल केलं की जर तुम्हाला तुमच्या मुलाचं तोंड बघायचं आहे तर शुभ्राशी नाही तर अगस्त्यचं श्रीशी लग्न करून द्या. मग आईने काय केलं? तिला नटवलं, सजवलं आणि मंडपात घेऊन आली. आणि तुम्हाला हे चांगलंच माहीत होतं की अगस्त्य आईच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, तो तिच्याशीच लग्न करणार आहे. कारण तुम्हाला जस्ट कळलं होतं की तुमची मुलगी शुभ्रा नाही, श्री आहे. बरोबर सांगितलं ना मी हे सगळं? कसं आहे ना, आतापर्यंत तुमचं एक चांगलं सुंदर रूप मी पाहिलं होतं, ज्यात तुम्ही देव माणूस आहात, चांगला माणूस आहात. पण आता तुम्ही तुमचं दुसरं रूप पाहतोय मी. तुमचं इतक्या खालच्या पातळीला तुम्ही जाल ना असं मला कधीच वाटलं नव्हतं. काल केलं तुम्ही असं, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. आता यानंतर आपण इकडे पाहतो की मयुरी वहिनी श्रीला सांगत असतात की तुला अगस्त्य भाऊजींबद्दल एक गोष्ट सांगू का? एकतर ते कुणाला काही बोलत नाही आणि बोललं ना तर मुद्द्याचंच बोलतात आणि मनातलं मनातच ठेवतात. मग श्री म्हणते की वहिनी एक विचारू का? आईसाहेब म्हणजे सुलक्षणा बाईसाहेब माझ्यावर चिडल्यात का? मयुरी वहिनी म्हणते की अगं ते चिडलेल्याच असतात, पण सुनांवरती. तुझ्यावरच काय, माझ्यावर पण नेहमीच चिडलेले असतात. मग श्री आश्चर्याने विचारते की का, तुमच्यावर का? मग मयुरी वहिनी थोड्याशा तोंड पाडून म्हणतात की अगं माझं आधी लग्न झालं, हे माझं दुसरं लग्न आहे आणि त्या आईसाहेबांच्या मनाविरोधात झाले. म्हणजे आधी आदित्य भाऊजींचं आणि स्वीटीचं लग्न आणि नंतर आमचं लग्न, आणि ते पण आईसाहेबांच्या मनाविरोधातच झालं. त्यांना हे पटलेलं नाही आहे. मग श्री म्हणते आता त्यात माझी बारी आहे. मग मयुरी वहिनी म्हणते अगं श्री, तू स्वतःलाच का दोष देते? अगं जशा आमच्या नवऱ्यांनी आमचे नवरे आमच्यासोबत आहेत ना, तसं अगस्त्य भाऊजीसुद्धा कायम तुझ्यासोबत उभे असतील. जसं लग्नाच्या आधी मैत्रीमध्ये साथ दिलीस ना, तशीच आता बायको म्हणून साथ दे. सगळं काही ठीक होईल, नको काही टेन्शन घेऊस, खूप वेळ झाला आता, जाऊन झोप, येतील अगस्त्य भाऊजी, असं म्हणून मयुरी वहिनी तिथून निघून जातात. श्री इकडे स्वतःशीच म्हणते की खरं तर अगस्त्य माझा नवरा आहे यावर माझा विश्वासच बसेना झालाय. खरंच घडलंय का स्वप्न आहे हे? आणि परत ती म्हणते की पण हा गेला कुठे असेल? म्हणून मग श्री विचारात पडते आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.